check. थँक्यू सो मच प्रथमेशजी ठाकूर, मयूरजी मोरे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. जरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव आयोजित श्री तिसाई चषक 2025 चा पर्व आपण अनुभवतोय. तिसाई क्रीडांगण 100 फूट रोड तिसगाव कल्याण पूर्वेमध्ये आपण सध्या आहोत. मंचावरती आदरणीय विश्वनाथ गायकवाड साहेब उपस्थित आहेत. आपण त्यांचा सन्मान करूयात. मी अनिकेतजी गायकवाड यांना विनंती करेन, आपल्या शुभस्य अनिकेतजी भोईर यांना विनंती करेन, आपल्या शुभस्य आपण विश्वनाथ दादा गायकवाड यांचा सन्मान करावा. आदरणीय योगेश दादा गायकवाड यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. श्री तिसाई चषकामध्ये दादांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. 30 गावातील सर्व आमचे ग्रामस्थ, ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक आपण उपस्थित असाल तर आपली जागा आमच्या मंचावरती आहे. जरी मरी क्रिकेट क्लब यांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करेन. जनुमान क्रिकेट संघ दातिवली आपला अतिरिक्त खेळाडू विशालदादा मडवी 12th मॅन मंचावरती पाठवा. ओपनिंग पेअर मैदानाचा आत पाठवा. लवकरात लवकर आपल्याला मॅचला सुरुवात करायची आहे. आज टोटल 9 मॅचचा शेड्यूल आहे, त्यामधली एक मॅच स्किप झाली. त्याचं कारण ओमसे आगासन या स्पर्धेमध्ये उपस्थित राहू शकले नाही. नेवाळीपाडाची टीम मीटिंग आपण पाहतोय. लखन जाधव, निलेश जाधव हे 2 सिनियर खेळाडू आहेत आणि त्यानंतरचे सर्व यंगस्टर जबरदस्त खेळ करत आहेत. मग ते श्री मलंगडाचं क्रिकेट असेल, कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट असेल, रायगडाचं क्रिकेट असेल. फार जवळून मी या संघाला पाहतोय. मधमाशांसारखं, मधासारखे गोड परिणाम जर हवे असतील तर मधमाशांसारखं एकत्रित आणे मित्रांनो फार गरजेचं असतं. आणि या दोन्ही संघांचं मी कौतुक करेन. जेव्हा नेवाळीपाड्याचे दोन्ही संघ एकत्रित आले, एकीच बळ, एक धडा होता आपल्याला मराठी शाळेमध्ये जे शिकलेले आहेत, मराठी माध्यमामधून त्यांना जरूर धडा होताच. एकीचे बळ, युनिटी इज अ स्ट्रेंथ. त्यामुळे तुम्ही जितकं एकत्रित राहाल आणि क्रिकेट इज अ टीम वर्क. टीम जर तुमची चांगली असेल, तुमचा परफॉर्मन्स जर चांगला होत असेल, अर्थातच मधासारखे गोड परिणाम हवे असतील तर मधमाशांसारखं एकत्र राहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा विनंती असेल, ओपनिंग पेअर विनीत आणि जयेश थोडा आपण फास्ट मैदानाच्या आतमध्ये या. डावाला सुरुवात होईल. नाणेफेकीचा कौल जिंकून नेवाळीपाडाची फिल्डिंग. टायमर सेट असेल. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या 3 षटकांसाठी तुमच्याकडे 15 मिनिटं असतील. जो विद्युत पोल तुम्हाला पाहायला मिळतोय, त्या काळ्या पडद्याच्या आत बॉल जर थांबला तर डिक्लेअर 1 रन. त्या पोलला लागून जर फिल्डरने कॅच पकडली तर फलंदाज बाद असेल. विद्युत तारांना जर लागून बॉलला पकडलं तरीही कॅच असेल. आणि जर त्या पोलला लागून बॉल ट्रॅव्हल झाला मैदानाच्या आत तर तुम्हाला धावा धावून पूर्ण करायच्यात. आतमध्ये जर फक्त अडकला त्या काळ्या पडद्याच्या आत तर तुम्हाला 1च धाव मिळेल. द्वितीय फेरीमधला हा सामना आहे, त्यामुळे असेल तो फक्त 4 षटकांचा, याची नोंद घ्या. दोन्ही संघनायक या पुढच्या दोन्ही संघांना विनंती असेल नेक्स्ट मॅचमध्ये खेळणाऱ्या पिसवली आणि वाकण आणि त्यानंतर गेसर आणि खार्डी योग्य त्या वेळेवरती उपस्थित राहा, अन्यथा तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. त्याचं प्रमुख कारण आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. अंपायर सोबत देखील चर्चा केली जाते. नेवाळीपाडा विरुद्ध आपण पाहतोय दातिवली. या दोन्ही गावातील कोणी ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक आपण उपस्थित असाल तर मंचावरती या. श्री तिसाई चषकामध्ये आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीतोय. जयेश म्हात्रे आणि विनीत पाटील ही ओपनिंग पेअर आलेली आहे आणि बॉलिंग मार्कवरती डावखुऱ्या त्याचा वेगवान गोलंदाज रोशन जाधव. नेवाळीपाडाचा वंडर बॉय, अष्टपैलू कामगिरी करत असताना रोशन जाधवने हायलाइट केलं नेवाळी गावाला, नेवाळी पाडाला. मात्र दुसऱ्या बाजूने तितकं कडवं आव्हान जयेश म्हात्रे आणि विनीत पाटीलचं दोन्ही ताकदवान संघांच्या दरम्यान श्री तिसाई चषक 2025च्या अंतिम दिवसातील हा द्वितीय फेरीमधील पहिला सामना. व्हेरी फास्ट बॉल, वन हँडेड हुक. बॉल चाललाय, थोडासा स्लो झाला आउटफील्ड मध्ये पण तो गेलाय सीमारेषेच्या बाहेर. सुरुवात दमदार पहिला चौकार.
वरती सध्या आपल्याला पाहायला मिळते 4. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेंथ होता, डाऊन दी लेग आला, फार चांगला फटका. ऑन साइड डीप फाईन लेग आणि स्क्वेअर लेग हे फार स्ट्रॉंग झोन आहेत. थ्रू दी लाईन खेळला, मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हरचा गॅप मधून बॉल थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट बॉल सीमारेषेच्या बाहेर आला दुसरा चौकार. भोईर आहेत आणि मला जरूर आठवतं की एदुडणे संघामध्ये ते सुरुवातीला खेळायचे जेव्हा 2004-05 आय थिंक 10च्या अगोदर. मामाचा गाव सचिन पाटील एदुडणेचे लेजंड प्लेअर, त्यांच्या टीममध्ये मी जयंता भोईर यांना पाहायचो. मात्र आता आपल्या मूळ गावी पुन्हा तिसगावकडून खेळत असताना, कारण जेव्हा ते कल्याण डोंबिवली असोसिएशनमध्ये नियम पुन्हा बदलवण्यात आले त्यानंतर बरेचसे खेळाडू आपल्या मूळ गावापासून खेळायला लागले आणि कल्याण डोंबिवली असोसिएशनची चर्चा पण वारंवार पाहत आलेलो आहोत. बॅटची थोडीशी चाचपणी करतोय, कदाचित त्याला असं वाटलं की बॅटचा जो हँडल आहे तो गेलाय की काय, ते बघितलं लखन जाधवने देखील, निलेश जाधवने देखील. टायमर ऑन आहे, 15 मिनिटांचा आत तुम्हाला 3 षटकं टाकायचे आहेत. बरोबर आपण या मॅचला सुरुवात केली आहे आणि आतापर्यंत तुमची 2 मिनिटं कंप्लीट झालेली आहेत पहिल्या 2 बॉलसाठी. लक्षात असू द्या. जाधव, ओ यावेळेला बॅट आणि पायाचा मधून बॉल चाललाय मागे विकेट कीपरकडे. लखन जाधव यस्टनचा मागे, निलेश जाधव मिड ऑनला. हे दोघेही सिनियर आहेत आणि गोलंदाजाच्या फार जवळपास आहेत. जेव्हा बॉलिंग मार्कवरती येतोय गोलंदाज तेव्हा निलेश चर्चा करतोय, जेव्हा रनवेमध्ये असतो तेव्हा गाईड करतोय लखन. आणि सिनियरचे काम सध्या तो एक्सपिरियन्स रोशनला ते देत आहेत. मात्र रोशन देखील एक प्रतिभा संपन्न गोलंदाज आहे. सध्या मी जयचं कौतुक करेन. 2 चौकार खेचून मारला, मिस टायमिंग. शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर डीप मधून पोहोचला, वेल जस्ट कॅच. पहिला धक्का जनुमान दातिवलीला, जयेश मात्रे बाद. पिसवली आणि वाखड दोन्ही संघांना विनंती आहे, कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्ट करा. खाडे आणि घे सर, आपण आला असाल आपण मंचाशी संपर्क साधा. पहिली विकेट 8ला पडते. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 8 धावा. नवीन फलंदाज निवृत्तीचं आगमन 3ऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय. निवृत्ती मात्रे, किरण मात्रे यांचं आगमन होत आहे. जे स्पोर्ट्स वाखन अ संघाला आपण पाहणार आहोत. ठाण्याचा वंडर बॉय, इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये ज्याने अर्धशतक देखील झळकावलं, केतन मात्रेचे आज मात्र अनुपस्थिती असेल. लॉंग ऑफला बॉल, फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित, थ्रो केला जाईल मात्र मिळत असताना आपण पाहतोय ती 1 धाव. सुरुवातीचा काळ किरण मात्रे, असं मी बऱ्याच वेळेला ऐकलंय की केतन मात्रे पासून जास्त डेंजरस बॅट्समन होता, पण केतन जेव्हापासून संघामध्ये आला, किरण थोडा मागे थांबायला लागला, केतन ओपन करायला लागला आणि असं बऱ्याच वेळेला पाठवा पण फार कमी संधी मिळते. पण फार चांगले फिनिशर आहेत अविनाश, किरण या संघाचे. सध्या उमेशने देखील ती जबाबदारी घेतलेली आहे. उमेश भोईर देखील जबरदस्त बॅटिंग करतोय. या षटकातील असेल तो आता शेवटचा 1 बॉल. साहिलजी गायकवाड यांनाही विनंती असेल आपण मंचावरती या. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. आदरणीय साहिल गायकवाड सॉफ्ट हँडने कव्हर्सला खेळलाय. सिंगल डायरेक्ट हिटचा प्रयत्न, ओव्हर थ्रो झालाय. आणखी 1 धाव इथे दिली जाईल. 2 धावा मिळत असताना आपण पाहतोय. टोटल सध्याचा धावफलक पहिल्या षटकाचा खेळ संपला. 11 धावा, 1 गडी बाद. जय हनुमान दातिवली.
तर साहिलजी गायकवाड यांचं व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. सहा मिनिटं घेतलेले तुम्ही पहिल्या षटकासाठी लक्षात असू द्या. नेवाळी पाडा 9 मिनिटं तुमच्याकडे बाकी आहेत पुढच्या 2 षटकांसाठी. लॉंगरला थोडंसं वाईडिश करण्यात आलेलं आहे. मिड विकेटचा आपण पाहतोय, डीप स्क्वेअर लेग लॉंग ऑफचा आपण पाहतोय, त्याचबरोबर डीप कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला 8 ठेवलं. शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाईन, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न पायावरती आदळला. सेल्फ फॉलो थ्रूमधून फार वेगाने बॅकिंगला फिल्डर आला नव्हता, त्यामुळे जो नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट करायचा होता लखन जाधवला थांबलाय थोडा. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 11 धावा. नेवाळी पाडा म्हटलं की हॅट्रिक आमदार आदरणीय गणपत शेठ गायकवाड यांच्या नावाने आपल्याला आमदार चषक, मोठी स्पर्धा श्री मलंगट टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासातील नेवाळी पाड्याच्या क्रीडांगणावरती गेले कित्येक वर्ष आपण पाहत आहोत. लॉफ केलाय रडारमध्ये बॉल, डीप स्क्वेअर लेग, फिल्डर फक्त बनून प्रेक्षक आलाय षटकार. षटकाराला आणि या षटकाराच्या साह्याने धावसंख्या 17वरती. मला आठवतं लास्ट इयर आमदार चषक नेवाळी पाड्यामध्ये ठाणे अगेन्स्ट रायगड एक्झिबिशन मॅच देखील पाहायला मिळाली होती. मोठ्या संख्येने प्रेक्षकांची हजेरी आपण बघितली. श्री मलंगट टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामधली फर्स्ट टाइम जी आपल्याला मॅच पाहायला मिळाली होती. 2 जिल्ह्यांना एकत्रित केलं होतं आमदार चषकाच्या निमित्तानं. थ्रो खराब, आयदर तो स्ट्रायकिंग एंडलाही नाही आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला देखील नाही, मध्ये विकेटचा अगदी. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोमोझॉन 19 धावा. संपूर्ण जबाबदारी या नेवाळी पाडा संघाची आपल्याला पाहायला मिळाली होती. संयोजक म्हणून आणि खंबीर साथ होती वैभव शेठ गायकवाड, आदरणीय गणपत शेठ गायकवाड हॅट्रिक आमदार ज्यांच्या नावाने आपल्याला ती स्पर्धा पाहायला मिळते. खाली राहिलाय बॉल आणि जो निघून गेलाय यस त्यांचा मागे. धावसंख्या धावफलकावरती सध्या आपण पाहतोय 19. उदयजी गायकवाड साहेब यांचंही नेहमीच योगदान आणि या स्पर्धेला देखील श्री तिसाई चषक 2025 आपण हे पर्व अनुभवतोय. 24 ग्रामीण संघांना आमंत्रण. अंतिम दिवसामध्ये द्वितीय फेरीमधील पहिला सामना. फुल लेंथ आहे, बॉलर्स बॅक, लॉंग ऑफला फिल्डर आहे, डीप मध्ये चांगली फिल्डिंग. सिंगलच्या साह्याने धावसंख्या पुढे चालली आहे. स्कोर सध्याचा आपण पाहतोय 20 धावा आणि या षटकातील अजूनही 1 बॉल बाकी आहे. दुसरा लेफ्टी बॉलर आपल्याला पाहायला मिळाला रोशन जाधव नंतर लखन जाधव. बरेचसे बॉलिंग ऑप्शन आहेत, बरेचसे फलंदाज या दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. फुल लेंथ होता, बॅटचा चेहरा बंद केलाय. 9 सेकंडला संधी फिरला तो पण बॅलन्स करता आलं नव्हतं, त्यामुळे थ्रो खराब आपल्याला पाहायला मिळाला लखन जाधव कडून. चांगला प्रयत्न षटकाची होती सांगता. 2 षटक संपन्न, 1 विकेटचं नुकसान. जयनुमान दातिले बॅटिंग करते. टोटल स्कोर 22 धावा धावा फलकावरती. तर मी विनंती करतोय तिसगाव गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर आणि मंडळींना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत असेल. डीजे पाणी पाहिजे. माणूस भारी मोठ्या मनाचा, युवा नेता आहे आमचा, युवा नेता आहे आमचा, युवा नेता आहे आमचा. हो लाडका झाला या साऱ्याचा, जिथं तिथं मान हो त्याचा, जिथं तिथं मान हो त्याचा, जिथं तिथं मान हो त्याचा. पिताला भला वैभव दादाला गणपत गायकवाड शेठ, पिताला भला आमदार्याचा गणपत गायकवाड शेठ. माणूस हाय लय ग्रेट आमचा वैभव
खेळ संपला. धावफलकावरती 22 धावा, 1 विकेटचं नुकसान. बॅटिंग करत असताना जय हनुमान दातिवली. हंगामाची सुरुवात दोन्ही संघांनी जबरदस्त केलेली आहे. दोन्ही संघांचा परफॉर्मन्स यंदा जबरदस्त राहिला आणि त्यामुळे ही मॅच इंटरेस्टिंग असेल. हा पहिला डाव आहे. 2 षटकांमध्ये आपण पाहतोय 11ची सरासरी, 22 धावा धावफलकावरती. विक्रमला आपण बघितलं पॅव्हलियन मधला कर्णधाराचा संदेश घेऊन या दोन्ही फलंदाजांपर्यंत त्याने पोहोचवलाय. मात्र आता पुढच्या 2 षटकांमध्ये कशी बॅटिंग असेल, किती धावा बनतील हे प्रत्यक्ष आपण पाहूया. 3rd ओव्हरला होती सुरुवात. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज कार्तिक. शॉर्ट ऑफ लाईन कट करायचा होता. यावेळेला अंपायरचा सिग्नल आलाय वाईट. वाईटच्या सायनं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 23. 23 धावा धावफलकावरती. यावेळेला बॉल राईट झालाय जास्त आणि अंपायरचा सिग्नल लगेचच आलाय व्हाईट बॉल. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय 24. 24 धावा धावफलकावरती. प्रगतीपथावर असताना 3रं षटक. हे षटक इम्पॉर्टंट आहे जिथे धावा बनवायच्या आहेत. कार्तिक जाधवच्या अगेन्स्ट जय हनुमान दातुलीच्या दोन्ही फलंदाजांना. निवृत्ती लॉफ्ट केल्या स्ट्रेट बॅटने. मिस टायमिंग. डीप एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर येतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला 1 धाव. डबलचा कॉल. 2 धावा मिळतील सहजरित्या. समोर डीप बाउंड्री आहे. डीपमधून फिल्डर येईल, उचलून थ्रो करेल. मिळतील तितकासा वेळ. त्यामध्ये 2 धावा आणि या 2 धावांच्या सायनं सध्याचं धावफलक आपण पाहतोय 26. DaminTennisCricket.in या स्पर्धेचं टेलिकास्ट करत असताना तेजस भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम. धीरजामध्ये त्याचबरोबर आपण पाहतोय राज आणि सचिन आणि त्याचबरोबर भाविक हे आमचे कॅमेरामॅन. शॉर्ट ऑफ लेन. पुन्हा बॉल जास्त बाहेर. अंपायरचा सिग्नल पुन्हा वाईड. पहिले 4 बॉल ज्यामधले 3 वाईड आलेले आहेत. सो आता काही चर्चा आपण पाहूयात. करंट पोहोचलाय गोलंदाजाकडे. टोटल स्कोर सध्याचा आपण बघितला तर तो 27 धावा. कशाही येवो त्या येणं गरजेचं आहे बॅटिंग करत असताना जय हनुमान दातिवलीसाठी. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग्स आपण पाहतोय. सध्याचं फील्ड पोझिशन. वेळ जास्त चाललाय पहा. वाईड येत आहेत त्यामुळे आता फक्त तुमच्याकडे उरलेली आहेत 3ऱ्या ओव्हरसाठी 2.5 मिनिटं. नेक्स्ट मॅच वाकण, JG स्पोर्ट्स वाकण आणि पिसवली. बॅकफुटला कट केलाय. जबरदस्त फटका. पॉइंटचा फिल्डर आत आहे. बॉल डीप बॅकवर्ड पॉइंटला. चौकार. - 2025 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. 30 गावकऱ्यांचं, कल्याणकरांचं हे जागृत देवस्थान आहे. मोठ्या संख्येने भाविक भक्त आपल्याला पाहायला मिळतात. तिसाई आईची यात्रा असते दरवर्षी. इथून एकविरा कारल्याला देखील आपल्याला पदयात्रा पाहायला मिळते जी नुकतीच लास्ट मंथमध्ये आपल्याला पाहायला देखील मिळाली. टोटल स्कोर सध्या 32. बॉल बाकी अजून या षटकातील 3 बॉल. 6 बॉल टाकले, 3 जामधले वाईट. आता इंटरेस्टिंग असेल कारण समोर विनीत पाटील आहे. ऑर्थोडॉक्स फटके ज्याचा बॅट म्हणून आपण वारंवार पाहत आलेलो. फुल लेंथ आहे. सॉफ्ट हँड समोर खेळला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. 1 धाव. निलेशला माहिती आहे की आता जास्त घाई केली तर कदाचित आणि काही धावा जातील. सिंगल कंप्लीट करू दिली. सिंगलच्या सायनं धावसंख्या सध्या पुढे चालली आहे 33. 33 धावा. स्टील 2 टू गो. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. कॅपिटलाइज करायचं आहे मोठ्या फटक्यांसाठी. आता चान्स घ्यावे लागेल फलंदाजांना. बॉलला चेक केलं जात आहे नॉन स्ट्राइक एंडच्या फलंदाजाकडून, त्यानंतर अंपायर्सकडून. काय घडलेलं आहे अंपायर. चला
तोच बॉल घेऊन आता या मॅचला कंटिन्यू करतील. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 33. बॉल बाकी आहेत अजूनही 2. कार्तिक लॉफ्ट केला, मिड विकेट, मिस टायमिंग. फिल्डर समोर आहे, जर्सी नंबर 10 वेल जज कॅच. नितीनने टिपलाय झेल. निवृत्ती होतोय बाद. दुसरा हादरा जयदुमान दातिवलीला. कॅप्टन तुम्हाला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. टॉससाठी लवकरात लवकर या. टीम पिसवली कर्णधार. या मॅचचा पहिल्या इनिंग नंतर नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. साहिल भोईर यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. हंसिक 11 पिसवली अंडर 24 ग्रामीण धमाकाचे विनर आहेत आणि त्या टीमचे ओनर. अंडर 21 ची स्पर्धा देखील ज्यांच्या माध्यमातून येत्या 3 आणि 4 तारखेला 4 आणि 5 तारखेला आय थिंक 3-4ला तुम्हाला पाहायला मिळते. यंगस्टर्स होते आणि आयोजक म्हणून त्यांनी अंडर 21 ची स्पर्धा देखील भरवलेली आहे. सध्याचा स्कोर जर आपण बघितला तर तो 33. विकेट पडते दुसरी. नवीन फलंदाज विक्रम मात्रे आलेले आहेत. मात्र या क्षणाला आता मोठे फटके हवेत. विकेटची पर्वा न करता अटॅक तुम्हाला करावा लागेल. जी बॅटिंग ऑर्डर नेवाळी पाडाकडे त्या बॅटिंग ऑर्डरला पाहता तुम्हाला 50ला टच करावं लागेल. टॉप एज बॉल शॉट थर्डला. फिल्डर आणि फलंदाज बाद. विक्रम आला. विक्रम आता गेला. 33ला तिसरा हादरा बसला. 3 षटकांचा खेळ संपला. बरोबर तुमची 15 मिनिटे कंप्लीट होतात. निवाळीपाडा शेवटच्या षटकासाठी टीम मीटिंग नको आहे. मॅनेजमेंट टीम कडून सूचना आहेत. फिल्डिंग सेट करा. 4थ्या षटकाची सुरुवात करा प्लीज. संघांचा मी सहर्ष स्वागत करू. श्री देसाई चषक 2025 टोटल स्कोरचा सध्या आपण विचार केला तर 33 धावा फलकावरती. 33ला 3 षटकांचा खेळ संपला. अरे अब कमॉन आता निवाळीपाडा टाइम अप आहे. लास्ट ओव्हर थोडं फास्ट खेळ आपण. या सूचना आज प्रत्येक संघाला असतील. लास्ट ओव्हर बॉलिंग मार्कवरती आलाय जयेश. फुल लेंथ ऑन साइडला टर्न खेळण्यात आला. बॅकवर्ड लेगचा गॅपमध्ये बॉल चालला. मागे फिल्डर येत आहे डीप मधून. डबलचा कॉल आहे. 2 धावा मिळतील सहजरित्या. 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्या पुढे जाईल. स्कोर ऑन 35. 35 धावा फलकावरती. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. विनीत पाटील करून खास करून अपेक्षा आहेत पॅव्हेलियनला समर्थकांना दातिवलीच्या. 50च्या जवळपास कोणत्याही परिस्थितीमध्ये पोहोचावंच लागणार आहे. जी बॅटिंग ऑर्डर आहे मागच्या डावामध्ये जी बॅटिंग केल्या निवाळी पाडाने ते पाहता. समोर ड्राईव्ह केलाय. बॉल चाललाय मागे. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. चांगला थ्रो. नितीनचा रनआउटची संधी असेल पण वेगाने धावला विक्रम. बॉलवरती जाणं गरजेचं होतं. थोडा नितीन थांबला. बॉलला येऊ दिलं. त्या वेळेमध्ये 2 धावा. धावसंख्या 37. पहिल्या 2 बॉलमध्ये 4 धावा आलेल्या आहेत. लॉंग ऑनला टीपमध्ये फिल्डर आहेत. मिड विकेटला आपण लखन जाधव यांना पाहतोय. फिटनेस मेंटेन आहे. आपण बघू शकाल निलेश लखन सिनियर प्लेयर आहेत. दुसऱ्या बाजूने विशाल मडवील आपण सेकंड इनिंगमध्ये दातिवलीचं कर्णधार पद भूषवत असताना पाहू. वाईट आलाय. सिंगलने धावसंख्या सध्या पुढे जात असताना आपण पाहतोय 38. 38 धावा. बॉल बाकी आहेत अजूनही 4 बॉल. मोठे फटके हवेत. लास्ट ओव्हरमध्ये एक चौकार जरूर आला मात्र त्या व्यतिरिक्त फटके आले नाही. फर्स्ट ओव्हरमध्ये 2 चौकार आले. सेकंड ओव्हरमध्ये 1 षटकार आला. थर्ड ओव्हरमध्ये 1 चौकार आलाय. आता गरज आहे मोठ्या फटक्यांची. तर चांगल्या टोटल पर्यंत पोहोचेल जयदुमान दातिवली.
समोर खेळायचा होता यावेळेला एड्स अँड टेकन फलंदाज बाद. कॅप्टन टॉससाठी या तुम्ही मंचावरती. किरणजी म्हात्रे फक्त बॉल बाकी आहेत आता 3 बॉल आणि या 3 बॉल नंतर आपण टॉस करणार आहोत. नाही ऊन सकाळचं ऊन घ्यायला गेलेत किरण म्हात्रे. व्हिटॅमिन डी घेतलाय ऊन आता सावलीमध्ये थांबलेत. टोटल स्कोर सध्याच आपण पाहतोय 38 धावा आणि विशाल मडवी आता मैदानाच्या आत आलेले आहेत. पाहिजे 3 बॉलमध्ये अनिकेतला आपण नॉन स्ट्राइक एंडला पाहतोय, विशालला आपण स्ट्रायकिंग एंडला पाहतोय आणि आता मोठे फटके पाहिजेत. बॉल बाकी 3 धाव फलकावरती 38. चांगली बॉलिंग गोलंदाजाकडून जयेश. शॉट ऑफ लेंथ राईट झाला बॉल अपील. लाऊड शॉट बाय निवाळी पाडा बट स्पष्टपणे नकार आला अंपायर्स कडून. आलाय डॉट बॉल. शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत. टार्गेट काय सेट असेल. डिसिप्लिन बॉलिंग 2 डबल आल्या त्यानंतर एक वाईड पण विकेट नंतर डॉट बॉल आलाय. मोठे फटके खेळू देऊ नाही आणि स्लॉगरमध्ये प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतं की प्रत्येक बॉलवरती फलंदाज आक्रमण करतात. फुल लेंथ आला. एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डर ठेवला निलेश. 1 धाव. सिंगलच्या सायनं धावसंख्या पुढे जाईल. स्कोर मॉज ऑन 39. स्टील 1 टू गो. षटकार आला तर 45, चौकार आला 43. पाहूयात मोठा फटका येईल की मात्र जयेश पुन्हा याही फलंदाजाला शांत ठेवणार आहे. या षटकामध्ये एकही बाउंड्री आली नाही. जय शेवटचा बॉल. पुल करण्याचा प्रयत्न व्यवस्थित कनेक्शन नाही. कॉल विकेट किपरचा आणि आता तो नाराज देखील आहे कारण शॉर्ट स्क्वेअर लेगला त्याने थांबायला सांगितलेलं करणने. विकेट येते. धक्का बसतो तो 5वा. डाव संपला पहिला. दातिवलीने बॅटिंग केली. 39 बनल्या आणि टार्गेट आहे 40 धावांचं नेवाळीपाडा संघासमोर. या आपण टॉस करूयात. जेजी स्पोर्ट्स वाकण आणि त्यांच्या विरुद्ध पिसवली. दरम्यान आदरणीय अश्विनजी गायकवाड साहेब यांच्या ठिकाणी अशोकजी गायकवाड साहेब यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत सुस्वागत. आदरणीय विश्वनाथ दादा गायकवाड यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. जेजी स्पोर्ट्स वाकण. तसला दोन्ही संघाच्या संघनायकाकडे उपस्थित आहेत. संतोषजी मात्रे बेलपाडा यांनी पुरस्कृत केलेला संघ जीजी स्पोर्ट्स वाकण आणि त्यांच्या विरुद्ध वीर बजरंग पिसवली. इट्स ओव्हर टू टॉस बॉक्स करूयात नेक्स्ट मॅचचा टॉस. तसला दोन्ही संघ कॅप्टन इथे उपस्थित आहेत. आम्ही टॉस करतोय कंप्लीट. तसला एका बाजूला हेड्स असेल आणि एका बाजूला असेल तो टेल्स. तर आम्ही टॉस कंप्लीट करतोय. जय बजरंग क्रिकेट संघ पिसवली टीमचे कॅप्टन गद्दी कॉल. टेल्स इज दी कॉल अँड हेड्स इट इज. थँक्यू सो मच मान्यवरांचा आभार. आपण व्यासपीठावर विराजमान होऊ शकता. किरण टॉस जिंकलाय आणि पिसवली संघ समोर निर्णय का असेल. क्षेत्ररक्षण ओव्हरऑल काय सांगायला स्पर्धेबाबत. खरं तर 8 ते 10 दिवसांपूर्वी तुम्ही या क्रीडांगणावर आला असता तर तुम्ही विचारही केला नसता की हे चित्र आणि हे सगळं तुम्हाला पाहायला मिळालं क्रीडांगणावरती. पूर्णपणे क्रीडांगणाचं स्वरूप बदललंय आणि खेळपट्टी देखील पाहाल भरपूर मोठी आणि अतिशय पाटा खेळपट्टी. काय सांगशील. विकेट खूप चांगले आहे. बॉल खूप जोरात जाईल. चांगलं मैदान आहे. बस मस्त आता खेळायला मजा येईल. कसं वाटलं आयोजन. कारण बऱ्याच वर्षानंतर जरीमारी क्रिकेट संघ तिसगाव यांच्या माध्यमातून आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. आयोजन तर खूपच चांगलं आहे. बघूया तिसगाव संघाने आयोजन केलेलं आहे तर चांगलंच आहे. खूप साऱ्या शुभेच्छा किरण तुम्हाला मॅचसाठी असतील. आणि टॉस बॉक्समधून माहिती येते टॉस इथे जिंकलेला जीजी स्पोर्ट्स वाकणने आणि त्यांनी प्रथम निर्णय घेतलेला तो गोलंदाजीचा आमंत्रित केलाय जय बजरंग पिसवली संघाला फलंदाजीसाठी. आपण पाहता जरीमारी क्रिकेट संघ तिसगाव आयोजित श्री तिसाई चषक 2025 हे पर्व. क्या बात आहे. मयंक गायकवाड यांचा वाढदिवस आहे आणि त्यांचा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत आपल्या मुख्य अतिथी मंचावर. बॉल मागणी करतात बघा. बॉलची मागणी केली आहे.
चला डीजेला विनंती आहे की आपण थोडं बर्थडे सॉन्ग रेडी ठेवा. आमचे मयंक गायकवाड यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवस आपण आपल्या मुख्य अतिथी मंचावरती साजरा करणार आहोत. मयंक घ्या आपण आणि मॅनेजमेंटला विनंती आहे, चला केक कट करणार आहोत. तर मयंक गायकवाड यांना प्रथमतः वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. विश मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आणि जरी मरी मातेचरणी नक्कीच एकच प्रार्थना करेन की मयंक तुला उदंड आयुष्य लाभो, आनंदी राहा, खुश राहा, हेल्दी राहा. हेच जरी मरी मातेचरणी मी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा मयंकला वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या आपण शुभेच्छा देतोय. संपूर्ण मित्र परिवाराच्या उपस्थितीमध्ये इथे केक कट केला जाईल. सेलिब्रेशन होईल. डीजेला विनंती आपण बर्थडे सॉन्ग प्ले करायचा आहे. मॅच सुरू ठेवा, मॅच सुरू राहील. सेलिब्रेशन जरी होत राहिले तरी मॅच सुरू राहील, या गोष्टीची नोंद घ्या. आमचे मयंक त्यांचा वाढदिवस आहे आणि आम्ही केक कट करून त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट करतोय. डीजेला विनंती आहे प्लीज बर्थडे सॉन्ग आपण प्ले करा. सुरू करा विनंती आहे. सामना 4 षटकांचा आहे. सामना सुरू करायचा आहे. स्टॉपवॉच सुरू करतोय बघा. यश गायकवाड लक्ष द्या फक्त स्टॉपवॉचवर. मॅचला सुरुवात झालेली आहे. दुसऱ्या डावाला झाली आहे सुरुवात. मयंक तुला वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. हॅपी बर्थडे. तसं आपण सामन्याच्या दिशेनं वळणार आहोत. सामन्याला होते सुरुवात. स्टॉपवॉच सुरू आहे एका बाजूला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 40 धावांचं मापक असं लक्ष आहे. बॉल तयार. हो दांडी गोल. विकेटचं पतन. फलंदाज बाद. क्रमांक पहिल्या प्रगती पथावर असताना विनीत या गोलंदाजी मार्कवरती पहिला डॉट आला. त्यानंतर आपण पाहतो विकेटचं पतन झालेलं आहे. फलंदाज बाद झाला. 40 धावांचा आपण मापक असं आव्हान आहे, पण पार पडताना नाकी नऊ येतात की काय अधिकृत प्रश्न पडलाय. वेळेच्या बाबतीत सहकार्य आपल्या सर्वांचं गरजेचं. आज मॅनेजमेंट टीम वारंवार सूचना करते करतरी. बॉलच बॅक ड्राईव्ह करायचा होता. बॉल मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. नंबर 1 आपण पाहतो. षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेस. आउटफील्ड मध्ये 2 फिल्डर आहेत. राईट हँडेड बॅटरसाठी डीप मध्ये लॉंग ऑफ आहे आणि त्यानंतर डीप मध्ये मिड विकेटला एक फिल्डर तैनात केलेले तुम्हाला पाहायला मिळतात. मॅच इज ऑन. पुढचा बॉल ऑन साईडला वळवला आहे. पुन्हा एकदा बॉल मागे चालला. स्क्वेरिश मिड विकेट मध्ये फिल्डर तिकडे आहेत. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलतील फेकतील, पण तद्वर दोन्ही फलंदाजांना मग इथे कालावधी मिळाला. धावसंख्येने 2 कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या 2 ने पुढे 3 वर दाखवलं तुम्हाला पाहायला मिळेल. नंबर 1 षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं तुम्हाला पाहायला मिळतं. आणि सध्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये अद्याप तरी गोलंदाजी भरपूर चांगली झालेली आहे.
कारण बघा यावेळेस देखील कोला टाकला, अचूक टप्पा, अचूक लाईन आणि लेंथ वरती जेव्हा तुम्ही चेंडू हाताळता तेव्हा भरभरून यश मिळतं आणि सध्याच्या घडीला भरभरून यश मिळत आहे ते गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज विनीतला. बॉल तयार, बॉलिंग मार्क वर. हो कोला टाकला, हा देखील खोदून काढण्याचा प्रयत्न डीप मध्ये. मिड विकेटला फिल्डर आहेत, चांगले क्षेत्ररक्षण झाले, चेंडूला उचलतील फेकतील तसं बघा बॅट निसटली हातातून पण धाव मात्र पूर्ण केलेली आहे. धाव इथे पूर्ण केलेली तुम्हाला पाहायला मिळते. धावसंख्या 2 ने पुढे. टोटल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 लाख करायचा आहे. 40 झालेले आहेत. 5 येणारे, 18 बॉल 35 ची गरज. 18 चेंडू आणि विजयासाठी 35 धावांचे. खेळपट्टीवरती एवढं का मित्रांनो, का वारंवार बघा. विशाल यांना विनंती, बघा आपण स्वतः आयोजक आहात विशाल दादा, तुम्हाला माहिती आहे बघा खेळपट्टीसाठी किती मेहनत घेतली जाते, त्यामुळे वारंवार खेळपट्टीवरती येऊ नका. जी काही ग्रुप मीटिंग घ्यायची तुम्ही घ्या, हरकत नाही तुमच्याकडे वेळ असेल तर. पण येस, थँक्यू सो मच. बॉल तयार. यश गायकवाड आपण पाहतो आमच्या समवेत, प्रसिद्ध रील स्टार आहेत, 1 लाखाहून अधिक त्यांचे फॉलोअर्स आहेत. पण यावेळेस ड्राईव्ह केलाय बघा, थ्रू का केला नाही हा प्रश्न आता विचारला जाईल. बॅकअप करतर नव्हतं तिकडे, चांगला निर्णय क्षेत्ररक्षकाचा, कारण बॅकअप भरपूर दूर आहे. यदा कदाचित जर यश तिथे बॉल निसटला असता मागे तर बऱ्याच धावा मिळाल्या असत्या, त्यामुळे थ्रो केला नाही. फिल्डर तिकडे आपण पाहतोय, क्षेत्ररक्षक विनीतला आपण पाहतोय. बॉलिंग मार्क वरती भावेश दळवीला आपण पाहणार आहोत, संघाचा मुख्य गोलंदाज हा देखील. चला बी फास्ट. बॉल तयार, बॉलिंग मार्क वरती भावेश दळवी. ओ समोरच्या दिशेनं लॉफ करण्याचा प्रयत्न, डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहेत, कोणती चूक होत नाहीये विकेटचं पतन आपण पाहतोय. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागतोय नेवाळीपाडा संघाला. वरती निलेश जाधव आपण पाहणार आहात. सर्वांसाठी बघा सामना महत्वाचा, प्रत्येक सामना ग्रामीण क्रिकेट म्हटलं की महत्वाचा असतो. नॉकआउट मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतात. चला बी फास्ट बॅट्समन आपण देखील थोडं लवकर या. बघा मित्रांनो, आम्ही वारंवार सूचना करतोय, त्याचं एकच कारण आहे की 9 मॅचेस कव्हर करायच्यात आणि मॅचेस आज उशिरा सुरू झाल्यात. ऑनलाईन प्रेक्षक बरेच विचार करत असतील की एक्झॅक्टली काय सुरू आहे, वारंवार का अशी अनाउन्समेंट होते. त्याचं कारण की मॅनेजमेंट टीमच्या सूचना आहेत. बघा आमचा कोणताही हस्तक्षेप यामध्ये नसतो किंवा कोणत्याही समालोचकाला मुद्दा म्हणून वाटत नाही की कोणता संघ जिंका हरावा. काल अतिशय सुंदर वक्तव्य केलं करणजी काहन यांनी देखील. सूचना मॅनेजमेंट टीमच्या असतात, आम्ही फक्त एक माध्यम असतो तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा. जे ते आम्हाला सांगतात तेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो, त्यामुळे आम्ही वारंवार सूचना करतो. त्यांची जशी आम्हाला सूचना येते तशी आम्ही तुम्हाला सांगतो. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर विकेट. डावा झालेल्या आता 6. ओ यावेळेस ऑफस्टिक उखडली आहे, क्या बात आहे. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतं. फलंदाज बाद, फॉल ऑफ विकेट, सडन कोलॅप्स या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक फलंदाज घरात.
येस आपण पाहत आहोत देसाई प्रतिष्ठान कल्याण आयोजित माघी गणेशोत्सव 2025 1 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी हा दैदिप्यमान सोहळा तुम्हाला पाहायला मिळेल. कल्याणचा राजा आणि खऱ्या अर्थानं आमचे सर्वांचे लाडकं उभरतं व्यक्तिमत्व श्रीमान वैभव गणपत शेठ गायकवाड दादांच्या माध्यमातून यंदाचं विशेष आकर्षण 51 फूट उंच त्र्यंबकेश्वर शिव मंदिराची भव्य प्रतिकृती ते साकारण्यात येणार आहे. आणि आई तिसाई देवी मंदिराजवळ हे तुम्हाला सर्व काही सोहळा पाहायला मिळेल. त्यामुळे आवर्जून या गणेश उत्सवासाठी आपण आपली उपस्थिती दर्शवा. मागी गणेश उत्सव 2025 कल्याणचा राजा वैभव शेठ गायकवाड यांच्या माध्यमातून हा दमदार उत्सव आपण पाहणार आहोत. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न होता, खरं तर बॉल मात्र ऑफ साईड रिजनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आठव्या बॅटनं पूल केला होता पण लवकर संपर्क झाला आणि त्यानंतर मिड ऑफमध्ये बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलक सध्या 2 ने पुढे, टोटल 8 वर. 40चा पाठलाग करताना आता नाकी 9 येऊ शकतात. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात 8. 8 रन्स ऑन बोर्ड. बॉलर तयार होतं बॉलिंग मार्क वरती. पुढचा चेंडू यावेळेस लॉप केला इनफिल्डच्या वरून. सेफेस्ट स्ट्रोक इन द क्रिकेट. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध चेंडू सीमा पलीकडे. मिळतील 4 धावा. दिलासादायक संघर्षमय चौकार. घेतै साऱ्यांची भेट तिसाई मातेच्या आशीर्वादानं घेतै साऱ्यांची भेट. असा माणूस हायलाय ग्रेट आमचा वैभव शेठ. असा माणूस हायलाय ग्रेट आमचा वैभव शेठ. बघा 10 मिनिटांहून अधिक वेळ होऊन गेलेला आहे आणि दुसरं षटक अजूनही पूर्ण झालेलं नाहीये. त्यामुळे विशाल दादा बघा आम्ही ही सूचना का करतो त्याचं कारण की मॅनेजमेंट टीमने सांगितलंय की 20 ते 21 मिनिटं जरी झाले तरी देखील आपल्याला एक फिल्डर आत घ्यावा लागेल. त्यामुळे ही सूचना आम्ही करतो. बघा आम्हाला असं कोणत्याही संघाविरुद्ध काही ॲक्शन घ्यायला आवडत नाही. आम्हाला मनापासून असं वाटत नाही कोणत्याही संघाविरुद्ध ॲक्शन घेतली जावी, त्यांना पॅनल्टी लागावी. पण जेव्हा मॅनेजमेंट टीम सूचना करते आणि ती सूचना आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवणे अनिवार्य आहे. बॉल कलेक्ट करा थोडा विनंती मॅनेजमेंट मेंबर. गोलंदाज सज्ज होता पुन्हा एकदा. गोलंदाजी मार्क वरती भावेश दळवी. हो ऑफसाईड रिचरमध्ये भन्नाट गती. अपील झाली आहे. आवाज दॅट पंचांना विचारतायत. बाळा सरांना आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला फिरोज खान सरांना आपण पाहतोय. थोडं एकत्रित येतात पंच, काहीतरी चर्चा करतील आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. काय निर्णय असेल पंचांचा आता पाहणं गरजेचं आहे. एक्स्ट्रा रन असेल तर मात्र हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. बॅटची एज आहे का त्यासाठी चर्चा झाली आणि व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळतो. अवांतर धाव आणि धावसंख्या अवांतरच्या पद्धतीने पुढे सरसवले जाते. टोटल स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय 13. पाठलाग करायचा तो 40चा. धावा झालेल्या त्या 13. 13 रन्स ऑन बोर्ड. पुढचा बॉल भावेश दळवी. ऑफ साईडच्या मध्ये फटका चांगला आहे. गॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला भेदत असताना बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर सीमा पलीकडे. हा येतो दर्जेदार चौकार आणि या चौकाराने धावसंख्येला आकार मिळतोय, गती मिळते, चालना मिळते. धावफलक आता मात्र आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीत 17 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये विजयासाठी मात्र आपण पाहतो 23 धावांची गरज. 12 चेंडू 23 धावा.
पुढचा सामना एका बाजूला पिसवली संघाला आपण पाहणार आहोत, त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय जीजी स्पोर्ट्स वाकण अ किरण म्हात्रे, जित भोईर. जित भोईरच्या नावावरती देखील विक्रम राहिलाय. 1920 बाईक जित भोईरच्या नावावरती राहिलेल्या आहेत. मेन एंट्री समोर जेवढ्याही बाईक पार केलेल्या आहेत त्यांना लास्ट वॉर्निंग आहे. आता आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर तिकडे येतील आणि गाडीची हवा काढून घेतील. या गोष्टीची नोंद घ्या. पुढे आम्ही अनाउन्समेंट करणार नाही. मेन एंट्रीच्या समोर ज्यांचाही टू व्हीलर पार्क केलेल्या आहेत आता तिथे मॅनेजमेंट मेंबर येतील आणि आपल्या हवा गाडीची काढतील. ही लास्ट वॉर्निंग आहे ज्यांच्याही गाड्या तिकडे आहेत. जीजी स्पोर्ट्स वाकण असंघ देखील मैदानामध्ये दाखल होताना तुम्ही पाहाल. वाकण म्हटलं की खऱ्या अर्थानं वाकणचा नव्हे खरं तर महाराष्ट्राचा नव्हे तर भारताचा बाईक सम्राट म्हणून याचा नामोल्लेख केला जातो. अर्थातच केतन म्हात्रे भारताचा बाईक सम्राट. 5 फोर व्हीलर त्याच्या नावावरती राहिल्यात तब्बल आणि 30 बाईक आपण पाहतो त्याच्या नावावरती राहिलेल्या आहेत. त्यामुळे बाईक सम्राट ही पदवी त्याला दिली गेली. आणि वाकण म्हटलं की बाईकचं शोरूम आहे तिकडे. मला तर वाटतं जवळपास 70हून अधिक बाईक त्या गावामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. वाकण वडवली या गावांमध्ये नेहमीच बाईकचं शोरूम उभं राहिलेलं आपण पाहतो. केतन म्हात्रे असतील, ऋषी भोईर असतील, जित भोईर असतील, बघा आवर्जून आम्ही त्यांचा उल्लेख करतो. जबरदस्त खेळ त्यांचा आपण पाहतो. वडवली म्हटलं की कमलेश पाटील, विशाल पाटील, ऋतिक पाटील यांचा आम्ही आवर्जून उल्लेख करतो. शुभम असतील. बाईकचं शोरूम उभं राहिलंय या 2 गावांमध्ये. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहिली आपण. ISPL मध्ये जर पाहिलं तर यश चेन्नईसाठी खेळताना आपल्या केतन म्हात्रेनं पहिल्याच सामन्यामध्ये अर्धशतक झळकावलं. आणि खरं तर ग्रामीण क्रिकेटची ओळख आहे क्रिकेटला रिस्पेक्ट देणं. जेव्हा त्याने अर्धशतक झळकावलं होतं तेव्हा त्याने त्या बॅटला चुंबन घेतलं आणि त्या खेळपट्टीला नतमस्तक झाला. त्या खेळपट्टीला पाया पडला, त्या खेळपट्टीचा आशीर्वाद घेतला कारण त्या खेळपट्टीने त्याला ओळख दिली. त्या खेळपट्टीवरती त्याने अर्धशतक ठोकलं आणि त्याचमुळे त्याने त्या खेळपट्टीसमोर नतमस्तक झाला. खेळपट्टीच्या पाया पडला, बॅटला चुंबन घेतलं आणि त्यानंतरच त्याने मैदान सोडलं. ही ओळख आहे, ही शिस्त आहे आणि क्रिकेटवरती असलेलं प्रेम आहे, रिस्पेक्ट आहे क्रिकेटची, जे केतन म्हात्रेनं आपल्याला इतक्या मोठ्या फॉर्मॅटमध्ये दाखवले ISPL सारख्या. 12 बॉल आणि विजयासाठी गरज होती 23 धावांची. या मॅचसाठी भरपूर वेळ गेलेला आहे. बॉल तयार. बॉलिंग मार्कवर फुल टॉस. खराब चेंडू त्यावरती प्रहार केलाय. लॉंग लेगला फिल्डर धावताय. चेस मोठा आहे. आउटफील्ड फास्ट आहे, थांबणार नाहीये. पंचांचा इशारा नो बॉल आणि त्यावरती लागली मोहर चौकाराची पंजा. बाहेर चौकार आला आणि धावसंख्या चौकाराच्या मदतीने आता आकार घेते. 19 करायच्या. 11 चेंडू 19ची गरज आहे. यावेळेस ड्राईव्ह केलाय. बॉलच बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये फक्त गोलंदाज पाहत राहिले होते पण मिड ऑफचे क्षेत्ररक्षक बघा क्या बात आहे, भरपूर वेगाने आले. प्रथमतः गोलंदाजाने प्रयत्न तर केला होता, विचार केला होता, एक पाऊल टाकलं होतं पुढे की जायचंय की नाही चेंडूवर, पण त्यानंतर मिड ऑफला वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला. तिथे अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. 18 धावांची गरज आणि येणारे 10 चेंडूचा खेळ शिल्लक. 10 चेंडू आणि विजयासाठी करायच्या धावा त्या 18. 18 रिक्वायर्ड फ्रॉम 11 डिलिव्हरीज. 16ची गरज आहे का? थांबा थोडा मी चेंजेस करतोय. चला 11 चेंडू आणि 16ची गरज असेल. पहिला नो बॉल होता. 11 चेंडू आणि 16 करायच्यात. हो फसवलं यावेळेस. गती धीमी केली गेली पूर्णपणे. बॅटरनं स्वतःला पूर्णपणे ऑफस्टंपच्या बाहेर शफल केलं होतं पण त्यानंतर ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न फसलाय.
10 चेंडू आणि आता 16 धावांची गरज आहे. 10 चेंडू 16 धावांचं समीकरण. आता विकेटचा आपण विचार करूया. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर 5 विकेट गमावलेल्या आहेत. या इनिंगमध्ये 3 विकेट गमावल्या. त्यामुळे लास्ट ओव्हरमध्ये चर्चा करू आपण की विकेटच्या आधारावरती किती चालतील. कोला टाकण्याचा प्रयत्न ऑनसाइडला फ्लिक केला गेलाय. शॉर्ट फाईन लेगमध्ये थोडे फिल्डर चाच पडतात, फंबल होतात. सेकंडसाठी पलटतील का नाही, एका धावेमध्ये समाधान मानावं लागतंय. सिंगलने धावफलक पुढ्यात येणारे 9 बॉल आणि विजयासाठी 15 धावांची गरज आहे. 15 रन स्टील रिक्वायर्ड फ्रॉम 9 डिलिव्हरीज. 9 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण तुम्हाला पाहायला मिळत आहे. रफ अँड टफ मॅच प्रेक्षकांच्या भेटीस आले. हाय व्होल्टेज मुकाबला ज्याला म्हटलं जातं. एक जबरदस्त आणि एक चित्त थरारक सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. धीम्या गतीचा होता, मग पीक करता येत नाहीये. अतिशय धीम्या गतीने फ्लाईट दिली जाते चेंडूंना, पण बॅटर्सला मात्र तिकडे काय पीक करता येत नाहीये बॉल. आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू केलाय आणि ते थोडं कॅज्युअल अप्रोच पाहायला मिळाला. खरं तर थोडे लेझी राहिले. धावत जितक्या वेगाने आले होते तितक्याच वेगाने रन कंप्लीट केली असती तर झाली असती, पण कॅज्युअल अप्रोच आपल्याला पाहायला मिळाला. लेझी राहिले तिकडे बॅटर आणि विकेटचा पतन आपण पाहतो. धावचीच्या स्वरूपात तिसऱ्या धावेच्या शोधामध्ये फलंदाज बाद. समीकरण तुम्हाला पाहायला माहिती येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 13 धावांचं समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला नो बॉल होता, त्यानंतर आपण पाहतो डबल डॉट सिंगल. तिसऱ्या धावेच्या शोधामध्ये धावचीचा शिकार झाले. 8 चेंडू आणि 13 करायच्या. 2 चेंडू भरपूर महत्वपूर्ण असतील. बघा मोठ्या रनअप येतात, पण चेंडू भरपूर धीम्या गतीच्या हातात आहेत. विकेट किपरकडनं चूक झाली आहे. ही धाव घेण्याची संधी मिळाली आणि 22 लेग 22 स्वरूपामध्ये धाव आपण पाहतोय. 7 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी 12 धावांची गरज आहे. सामना मात्र जसा तसा पुढे चाललाय तसा रंगतदार अवस्थेमध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळेल. जशी जशी मॅच पुढे जाते तशी मात्र आता उत्कंठ देखील शिगेला लाभते की कोण सामना जिंकेल हा प्रश्न मात्र उभा राहतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. चला 3 षटकांसाठी बराच वेळ खर्च झालेला आहे. ऑन साइडला खेळायचा होता आणि इथे मात्र आपण पाहतोय धाव मिळणार नाहीये. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. मॅनेजमेंट टीम विपुल आपण या इथे. विपुल कुठे आहेत? विपुल गायकवाड चला 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो एकंदरीत तुमचे स्कोरर मित्र आम्हाला कळवतात. ट्वेंटी 28. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 12 धावांचं समीकरण आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती आता मयुरेशचा वापर केला जातोय. ऑन साइडला खेळला फटका चांगला आहे. फिल्डर तिकडे धावतायत आणि त्याचा आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार. 12चा पाठलाग शेवटच्या षटकामध्ये करायचा. पहिल्या बॉलवरती आलाय 4 चौकार.
कोणत्याही प्रकारे यामध्ये हस्तक्षेप नाहीये. आम्ही फक्त एक मार्ग आहोत त्यामधला. यास बॉलर्स बॅक खेळायचा होता. चांगला चेंडू आपण पाहतोय. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. बघा बॅटला पाय लागला, त्याने लगेचच बॅटला स्पर्श केला, तो पाया पडला, नतमस्तक झाला. रिस्पेक्ट आहे खेळाची. जेव्हा तुम्ही खेळाची रिस्पेक्ट करता तेव्हा तो खेळ तुम्हाला ओळख देतो, तेव्हा तो खेळ तुम्हाला आनंद देतो. नॉन स्ट्रायकिंग यांच्या बॅटरच्या जेव्हा हातातल्या बॅटला पाय लागला गोलंदाजाचा, तो लगेचच तिकडे नतमस्तक झाला. ही रिस्पेक्ट आहे खेळाची. ऑफ साईडला लॉफ करायचा होता. लाऊड अपील आणि एक चोटी धाव आपण पाहतो. आता मात्र सामना पूर्णपणे बदलला. 12ची गरज होती, 5 आलेल्या आहेत. करायच्या धावा 7 आणि 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. पहिल्या 3 मध्ये आपण पाहिलं एकंदरीत फक्त आल्या त्या धावा 5 आणि आता पुढच्या 3 मध्ये 7 धावांची गरज आहे. जबरदस्त सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. यू आर द वॉचिंग अँड हाय व्होल्टेज मॅच. एक प्रेक्षणीय सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रेक्षकांना मात्र विनंती आहे, जेही प्रेक्षक आमच्या मुख्य अतिथी द्वारावरती उभे आहेत त्यांना विनंती, आपण या. आपल्यासाठी 2 भव्य स्टँड्स आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. 5 विकेट पूर्वार्धात गमावल्यात, आता गमावले 4. तुम्ही विकेटच्या आधारावरती 3 बॉलमध्ये 6 चालतील. 3 चेंडू 7ची गरज आहे. विकेटच्या आधारावरती 6 चालतील. पुढचा बॉल ऑफ साइडला, फटका चांगला आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. सामना मात्र खुला केलाय. मॅचची हवा काढणारा मिड विकेटच्या बाहेर हा येतोय दमदार, शानदार, असरदार, रुबाबदार षटकार. एंटरप्राइजेस, जी स्पोर्ट्स वाकळण या 2 संघांमध्ये तुम्हाला लढत पाहायला मिळेल. चल आता एका धावेची गरज आहे. चेंडू 2 शिल्लक आहेत. विकेट न गमावता 2 डॉट जरी आले तरी सामना निवाळीपाडा संघ जिंकेल विकेटच्या आधारावरती. पण नाही, ड्राईव्ह केलाय, सिंगल कंप्लीट, ऑफिशियली मॅच फिनिश केली आहे. सामना संपला, मॅच फिनिश, सामना जिंकलाय तो नेवाळीपाडा संघाने. वेल प्लेड बॉयज, अभिनंदन अभिनंदन. नेवाळीपाडा संघाने हार्ड लक, टफ लक या स्पर्धेमध्ये तुम्ही आपला सहभाग नोंदवला त्याबद्दल आपलं कौतुक आणि आभार. ते आपण पाहतोय टीम भातिवली एंट्रन्स समोर ज्यांच्याही बघा गाड्या आहेत त्यांना विनंती आहे, मग आमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती ज्यांच्या गाड्या पार्क केलेल्या आहेत त्या आपण बाजूला करून घ्या मित्रांनो. आपल्या स्पर्धेला आपल्यामुळे कोणतेही गालबोट लागणार नाही या गोष्टीची आपण नोंद घ्या. मानतो मॅचकडे आम्ही वळतोय. शेवटच्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्या, 2 विकेट मिळवल्या आणि अंतिम क्षणाला आपण पाहतोय मॅच विनिंग स्ट्रोक देखील त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिला, षटकार आला. त्यामुळे जयेश जाधवला आपण सामनावीर देऊन सन्मानित करतो. जयेशची आपण मॅन ऑफ द मॅच. योगेश दादा गायकवाड यांना विनंती करेन की तुमच्या